नमस्कार, धनश्रीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। मी आज तुम्हाला कच्च्या केळ्याचे कसे काप करायचे ते सांगणार आहे आणि ते खमंग आणि चटपटीत असे दाखवणार आहे। उपवासाचे तर आपण नेहमीच करतो, पण आज ते जास्ती खमंग आणि चवदार असे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुमच्या फरमाईशी आणि कमेंट बॉक्समध्ये मला पोचतायत तर मला खूप आनंद होतोय। तर मी असेच जर का तुम्हाला खमंग आणि चटपटीत पदार्थ पाहायचे असतील तर नक्की नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल तुम्हाला। चला तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। चला आता प्रथम ही कच्ची केळी आहेत आपल्याकडे, हे पहा। तर आता मी त्याचा आता आपण छान मी ती धुवून घेतली आहे। त्याचा आपण छान आता अशी त्याचे सालं आपण काढून घेऊया। हे पहा, शतारीने ती निघतात। छान आपण त्याच्याशी सालं काढून घेणार आहोत। तुमच्याकडं चालकाडी असेल, त्याच्याने व्यवस्थित निघणार असेल तरी तुम्ही काढू शकता। थोडी साले ही जाड असतात, त्यामुळं जरा धारदार सुरीने काढावी। हे पहा, छान अशी मी सालं काढून घेतली आहेत। केळ्याची सालं आपण अशा प्रकारे काढून घेतली आहेत। त्याच्याशी आपण छान लांब लांब चकत्या करणार आहोत। छान कापून घेऊया। हे पहा, असे छान लांब लांब केळ्यांचे आपण काप करून घेतलेले आहेत। ते आता आपण मस्त थोडेसे मॅरिनेशन त्याचं आपण करूया। एका बोलमध्ये आपण ते काढून घेऊया। आता छान मला दाखवते। आता आपण मॅरिनेट करूया। ह्याच्यात आता काय काय घालायचं ते पाहू आपण। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, केळ्यांच्या कापांना पुरेल एवढं, त्यानंतर थोडंसं तिखट, अगदी थोडं, त्यानंतर धना जिऱ्याची पूड, त्यानंतर आलं आणि लसूण म्हणजे थोडी पेस्ट घालायची आपल्याला त्याच्यात, कारण हे खूप छान लागणार आहे चटपटीत आपलं। त्यानंतर आहे चाट मसाला, थोडासा, अगदी थोडासा आपण केळ्यावर भुरभुरवायचा आहे, खूप नाही। आणि सगळ्यात शेवटी त्याच्यात आपण
थोडंसं लिंबू पिळायचं. साधारण मी अर्ध आत्ता पिळलं आहे. साधारण एवढ्या केळ्याच्या कापांना अर्धा पुरेल. ते तुम्ही अंदाजानुसार देऊ शकता. ते तर हे छान आपण याला मिक्स करून घेऊयात. याचं छान मॅरिनेट होईल. एक 5 मिनटं आपण त्याला मॅरिनेट करायचं आहे. छान केळ्याच्या कापांना ते असं लावून घेऊया आपण. वासच इतका मस्त आहे, ते खूप छान लागणार आहे. ते तर हे आता आपण एक 5 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. चला, आता हे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात आपण आता थोडं काय काय घालायचं ते पाहूया. ह्याच्यात पण आपल्याला थोडंसं चवीनुसार, पिठाच्या अंदाजानुसार थोडंसं मीठ, थोडीशी धना जिऱ्याची पावडर, जे केळ्यांवर सुद्धा आपण घातली आहे तरी थोडं अजून चटपटीत होण्यासाठी ह्यात आपण घालूया. आणि थोडंसं चाट मसाल्याची पावडर आपण थोडीशी ह्याच्यात घालूया. आणि थोडंसं तिखट. ते आपण आता छान असं मिक्स करून घेऊया. चला, तर हे आपले छान केळ्याचे काप मॅरिनेट झाले आहे. तर आता आपण ते काय करूया, पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया. जसं लागेल तसं आपण घालू. आणि आता मॅरिनेट केलेला हा एक एक काप तांदळाच्या पिठात छानपैकी असा कोट करूया. आणि तेलावरती तो आपण ठेवूया. पाहू शकता तुम्ही, मस्त होतं. हे आपले आता काप झाले आहेत, छान क्रिस्पी झाले. होऊ शकता तुम्ही. आता आपण छान डिशमध्ये काढून घेऊ.
ह्याच्यावर तुम्हाला थोडंसं तिखट आणि थोडंसं चाट मसाला असं भुरभुरूया. हे झाले आपले केळ्याचे काप रेडी. तर इतकी छान चटपटीत डिश तुम्हाला करून पाहायची असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉनचं बटन असेल ते दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार.